फार मोठी पार्श्वभूमी नसताना सावरगाव घुले सारख्या छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झालाय, जिकडे आपण बघतो की पाण्याचं दुर्भिक्ष आहे. आणि असं असूनही एक झपाटलेला कार्यकर्ता संविधानासाठी जागर करतोय, ही महत्वाची गोष्ट आहे. अनेक आंदोलनं त्यांनी केलेली आहेत. विद्यार्थ्यांना साठी स्कॉलरशिप मिळवणं असो, मोठमोठ्या व्यक्तींच्या समोर लढून त्यांच्या समोर धैर्याने उभं राहून विद्यार्थ्यांना त्यांची फीज परत मिळवून देणं असेल, शिक्षणासाठी संघर्ष करणं असेल, महाराष्ट्रातील बंद पडत चाललेल्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी आवाज उठवणं असेल. एकंदरीतच काय, तर ज्यांना अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड आहे, असं व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. त्यांचं आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करत आहोत. अनिकेतजी, नमस्कार. संघटनेत काम करताना आपल्या समोर आलेले सर्वात मोठे आव्हान कोणते होते आणि त्यावर आपण कशी मात केली? अभ्यासक आहात, तुम्ही संविधान जाणता चांगलं, आणि मग तुम्ही एका मंत्र्याचा राजीनाम्याचं निवेदन जे आहे ते तुम्ही मुख्यमंत्र्यांना देणं अपेक्षित होतं, मग तुम्ही पालकमंत्र्यांच्या समोर का गेलात?